परत एकदा नमस्कार मंडळी, रामराम मंडळी. आता आपण निघालोय संदीपच्या लग्नाला. सो बघूया कशी आपला ट्रॅव्हल होतं, ट्रिप होते. आणि फर्स्ट टाइमच आपलं परभणीला चाललो आहे. तिकडचा प्रवास कसा राहतो आपण बघूया. पण ट्रेनचा एकदम पाठोपाठ करत आपण आलेलो आहे. आता दिनात नाक्याला पोचलो आहे, पण त्यात बघायला गेलं तर बस पण लेट, ट्रेन पण लेट विषय. ट्रेन जवळपास पाऊण तास लेट होती आणि बस काहीतरी कॉल केलेला कंडक्टरला, तर ते बोलले काहीतरी 8:30पर्यंत येईल बस. सो काय एवढा लेट नाही, 15 मिनटं लेट आहे तर ठीक आहे, एवढा काय विषय नाही आहे. आता वाजलेले 7:30 वाजलेत. आता अजून 1 तास थांबायचं आहे इथे. पावसाने साथ द्यायला पाहिजे कारण की ढग भरलेत, पावसाची शक्यता आहे. बसमध्ये बसलो आहे आणि बसचा माहोल एकदम प्रीमियम आहे, पाहू शकता. स्लीपरची बुकिंग केलेली. आता दिनातवरनं निघालो आहे. बाहेरचा व्यू असा आहे. सकाळची तिकीट होती पण मी कॅन्सल केली ट्रेनची, बिकॉज ती अर्ली मॉर्निंग होती आणि काल रात्री मी लेट नाईट कामावरनं आल्यामुळे मला ते पॉसिबल नव्हतं. त्याच्यामुळे आत्ता म्हटलं इव्हिनिंगला आत्ता पकडेल, उद्या सकाळी पोचेल. सो आपलं सगळं एकदम सॉर्टेड विषय आहे. पण ठीक आहे, आता ट्रॅफिक वगैरेमुळे इथे लेट होतोय, पण हायवेला जसं गेलं की ते गाडी ताणतील. सो त्याच्यामुळे मी 7-7:30पर्यंत पोचू शकतो परभणी स्टेशनला. 9 वाजता वरात आहे. संदीप, तुझं लग्न मी असं होऊ शकत नाही. मी आयुष्यात ठराविक जणांची लग्न कधीच मिस नाही करू शकत. त्यातला तू एक आहेस. तू म्हण, ऋषी म्हण, नाही ते करूच शकत नाही. मला पाप लागेल. मला हा एक्सपिरियन्स तुझ्यामुळे मिळाला, कारण की तू जर एवढ्या लांब लग्न ठेवलं नसतं तर मला हे एक्सपिरियन्स करायला मिळालं नसतं. सो थँक्यू सगळ्याबद्दल. हे एक्सपिरियन्स घेणं पण खूप गरजेचं आहे. पाठीमागचा व्ह्यू हा, तिथं आपली अशी ब्लँकेट आहे, एकदम मस्त आईस्पाईची जागा आहे. मी ज्या ट्रॅव्हल्सनी प्रवास करतो ती ही ट्रॅव्हल्स, तर तुम्हाला दाखवतो आतून कशी आहे, काय आतून कशी आहे ते दाखवतो. असं वाटतं एकदम 5 स्टारमध्ये आलो आहे आपण, हॉटेलमध्ये, असा वाला विषय. माझ्या इथून 2nd नंबरलाच असं सीट आहे. इथेच सीट आहे माझी. आता खाली उतरलेलो, केसर दूध घेतलेलं आहे. म्हटलं थोडं जरा रिलॅक्स होऊन दूध वगैरे पिऊ, कारण की दुधाची सध्या मला खूप गरज होती. झोपलेलो म्हणा तसंही, जरा ॲसिडिटी होऊ नये म्हणून मी ते थंड दूध पितो. आपण आपले प्रिकॉशन्स घेतलेले चांगले. जेवण वगैरे झालं, झोपायच्या अगोदर एकदम ताणून जेवण केलेलं आहे. काय एवढं टेन्शन नाही आहे. उद्या सकाळी, उद्याचा दिवस तर एकदम एन्जॉयमेंटवाला आहे. मी फर्स्ट टाइम पंजाबी वेडिंग अटेंड करणार आहे. तर बघूया कशी अशी राहणार आहे वेडिंग. आणि त्यातल्या त्यात हा माझा सगळ्यात म्हणजे माझ्या लहानपणीचा मित्र आहे संदीप. त्याचं लग्न होत आहे, तो चांगलं भारी वाटतंय, पण दुःख पण वाटतंय त्याच्यासाठी की पण एवढ्या लवकर त्यांनी त्याचं स्वातंत्र्य हिरावून घेतल्यासारखं झालंय. सो उतरतोय आता पटेल ट्रॅव्हलच्या इथं. दिव्येश आला घ्यायला. ठीक चलो निघायचं ना. दिव्येश इथंच कुठेतरी उभा असेल, आयडिया नाहीये. उतरलो. हा इथे बाजूला बस घेतो. तर हा कुठे उभा आहे का आयडिया नाही आहे, पण परभणीत आपण एंट्री मारलेली आहे. अशा प्रकारे नाही इथे नाही, आईला कॉल केला आहे, आपण जाऊया. हॅलो, हा म्हटलं मी पोचलो. हा का ठीक आहे. तो जयदीप आलाय का?
माईक आहे का इनबिल्ट? हां त्याच्यात काय प्रॉब्लेम नाही. हे पण तर जवळच आहे बे, स्टेशनच्या लय जवळच आहे. जवळच आहे ना, चालत. ये देखो दिल्ली राजा. दिल्ली राजा है देखो. होऊ शकता आमचे भाऊबंधू. काम केलं फायनली इमारतीसाठी आम्ही तयार झालेले सुसज्ज. बघा काय म्हणणं काय तुझं, लग्न होतंय? काहीतरी बोल भावा, काहीतरी बोल, रडू नको. ये हमारे सनी भाई की शादी है, वो बहुत मस्ती नहीं कर रहा है क्योंकि अभी शांत है, शर्म आ रही है उसको बहुत. वो तेरा शादी कब है? मेरा अभी रहेगा थोड़ा 2-3 साल बाद. मतलब इतने जल्दी? तेरे एज के है भाई? नहीं 2-3 साल बाद नहीं, अभी रुकूंगा. अभी तो तेरा 25 साल तक. देखा स्कैम देखा फुटेज के लिए स्कैम है भाई. मेरे को मालूम जयदीप का क्या हुआ. अरे 2 पोराचा बाप आहे हा, बघून घ्या चेहरा, बघून घ्या. 2 पोराचा बाप वाटतो का? नाही अजून. हे बघा याचं लग्न व्हायचं, याचे 2 पोराचं आहे. याला बघून घ्या. वापिस झाले का? याचं 25व्या वर्षी होणार आहे. बरोबर. हा घरात सगळ्यात लेट लग्न करणारा तू असशील म्हणजे. चोर 4 पोरगा आहे मला. चोर. वाहेगुरु सतनाम वाहेगुरु सतनाम वाहेगुरु सतनाम वाहे. सच में रहो जाए गुण गावा. शाळेत तबला वाजवणारा आज स्वतःच्या लग्नात पेटी वाजवतोय. फ्रॉम स्कूल टू वेडिंग आम्ही सोबत आहे. चांगलं वाटतंय. पहिला त्यांनी नंबर लावलाय लग्नाला. सतगुर गुर
बिल बेख पाप गवाया सहज आनंद होवा वड पापी मन हर हर मीठा लाया जन का है नानक नाम पर धर्म का जड़ जाया जन का है नानक। ਆਪ ਜੀ ਦੀ ਅਪਾਰ ਕਿਰਪਾ ਦਾ ਸਦਕਾ ਸਤਿਗੁਰੂ ਜੀ ਆਪ ਜੀ ਦੇ ਦਰ ਘਰ ਦੇ ਪ੍ਰੀਤਵਾਨ ਸਰਦਾਰ ਸੰਦੀਪ ਸਿੰਘ ਪਿਤਾ ਸਰਦਾਰ ਰਵੀ ਸਿੰਘ ਜੀ ਠੌਂਡ ਬੰਬਈ ਨਿਵਾਸੀ, ਬੀਬੀ ਪਾਰਸ ਕੌਰ ਪਿਤਾ ਸਰਦਾਰ ਸਤਨਾਮ ਸਿੰਘ ਜੀ ਟਾਕ ਪਰਖਣੀ ਨਿਵਾਸੀ, ਸਰਦਾਰ ਸੰਦੀਪ ਸਿੰਘ ਤੇ ਬੀਬੀ ਪਾਰਸ ਕੌਰ ਦਾ ਸੱਚੇ ਪਾਤਸ਼ਾਹ ਮਹਾਰਾਜ ਆਪ ਜੀ ਦੀ ਪਵਿੱਤਰ ਪਾਵਨ ਜੂਰੀ ਦੇ ਵਿੱਚ ਵਿਆਹ ਕਾਰਜ ਹੋਇਆ ਹੈ। ਸੱਚੇ ਪਾਤਸ਼ਾਹ ਇਸ ਨਿਮਿਤ ਸੋਹਣੇ ਦੀਵਾਨ ਸਜਾਏ ਗਏ ਸੀ। ਸਜੇ ਦੀਵਾਨਾਂ ਦੇ ਵਿੱਚ ਅੰਮ੍ਰਿਤਮਈ ਗੁਰਬਾਣੀ ਦਾ ਕੀਰਤਨ ਹੋਇਆ ਹੈ। ਸ਼੍ਰੀ ਲਾਵਾ ਸਾਹਿਬ ਜੀ ਦੇ ਪਾਠ ਹੋਏ ਹਨ। महाराज बड़ी सोनी बाणी सचखंड ਵਿੱਚ ਪ੍ਰਵਾਨ ਕਰਨਾ। लग्न संपन्न झालेलं आहे, एकदम सत्कार समारंभ झालेला आहे, एकदम परफेक्ट असं। संदीप राहिला नाही आता, तो सुसज्ज रिस्पॉन्सिबिलिटीवाला जबाबदारीवाला माणूस झालेला आहे। कुमार संदीप कुमारवरनं श्रीवर झाला, आता श्री संदीप सिंग भोंड असं होईल आता त्याचा। ये बात एकदम एंथुजियाझम वाला माहोल आहे सगळीकडे। गुरु जे बोलले एकदम त्याच्यावर पॉइंट वाली गोष्ट होती ते, म्हणजे ते फक्त ह्यांच्यासाठी नाही सगळ्यांसाठी होतं ते। हा हा इधर के मुंबई हा चांगलं वाटतं फिलिंग वेल पक्का एक दिवसाचा राजा झालं, संपला आता तुझा फ्रीडम संपलेला आहे, स्वातंत्र्य तुझ्याकडून हिरावून घेतलं आहे, कळलं का? दिवसाचा राजा घोड्यावर पूर्ण स्वराज की घोषणा करने किल्ले में घोडा आवडणारा घोड्यावर बसला, पण त्याचं स्वातंत्र्य गेलं आता, त्या घोड्यावरच्या माणसाचं स्वातंत्र्य गेलेलं आहे। असं नाही, किल्ले पे फतेह हो गया। चांगला असल्यावर बरोबर सगळं असतं। आयुष्य डायलॉग तर बघा नवरदेवाचा। शेवटी काय झालं, जे व्हायचं होतं तेच झालं। म्हणजे ह्याला सांगितलं 35 तिकीट आहे आणि 6 कन्फर्म झालेत, आत्ता सांगते। जसं काय त्याचे 35 कन्फर्म होती, 6 येणार नव्हती अशी गोष्ट आहे। पण ह्याला त्याच्यावर लय विश्वास आहे, मला माहित होतं तो पानिपत खात्याच्या लढाईत मेला विश्वास, म्हणून बी रेडी फॉर पुढच्या परिस्थितीसाठी। बाकी काय नाही, मज्जा करायची। आता तुम्हाला दाखवतो परभणी, आता वाजलेत 2:30 वाजलेत, 8 वाजेपर्यंत तुम्हाला जेवढी दाखवता येईल तेवढी परभणी दाखवतो। इथलं काय ते जिलेबी खवा ना, काय मावा जिलेबी आपण तुम्हाला दाखवूया कशी आहे काय। आम्ही झालोय बघा सिद्धू मुसेवाला, जरा दिलदानी माडा असा आला विषय। इथं किती फिरलं तरी असंच वाटतं स्वामीनगरच्या गल्ल्यांमध्येच फिरतोय, काय हे नाही। व्यंकटेश नेत्रालय आमच्याकडे पण अंबरनाथला पण असंच काहीतरी पडीक आहे, असंच काहीतरी सगळं सेमच आहे, फक्त इथं गरमीच असते बस, बाकी काय नाही। कामावरचं काम करायचं पण इथं नेट मिळत नाही। मॅनेजर तुम्ही जर हा ब्लॉग बघताय विशाल सर तर बघा, लागते आम्हाला करायचं काय? तुम्ही सांगता की SMS करा, कसा करायचा? मोबाईलवर करता येत नाही आणि इथं सायबर कॅफे मिळत नाही, करायचं काय सांगा? आता काहीतरी बोला, आता काय तुम्ही काय बोलणार? तुम्ही बोलूच नाही शकत पाहिजे एवढं। घे ह्याच्यातली घे, घे मला जरासच दे, भेंडी वेगळं आहे गुलाबजाम नॉर्मल है, रेगुलर जलेबी है, नेक्स्ट लेवल है भाई, नेक्स्ट लेवल मावा जिलेबी फर्स्ट टाइम ट्राय केलं, मस्त आहे मस्त आहे। नाही बे दुपारी गुलाबजाम खाल्ला ना,
तेव्हा बा अशीच काहीतरी टेस्ट होती वे, मस्त होता पण. बाय बाय. बाय बाय बाय. चला इथून निघायची बात आहे, पटापट पटापट निघूया. बेटिंग एकदम दणक्यात आहे. चला नमस्कार. नमस्कार. हा 29-30. चलो चलो 29-30. हा भाई दिवेश हे घे वरची सीट. मस्त असं आता जेवायला बसलोय. कुठे नक्की आता आपण जळगावला आहे. जळगावला पाहू शकता इथं जळगावला आहे. आता जेवायला बसले. बसायची पद्धत बघा, भेंडी मस्त खाटेवर. बया जे ए दिवेश बया 2 मसाला पापड 2 दाल खिचडी बया. हॉटेल भाग्यश्री यायच लागते. हॉटेल भाग्यश्री नाही रे, पृथ्वीराज आहे रे. भाग्यश्रीला थांबायला पाहिजे. रील्स बघतो तो. 35 बोकडं नाप करते का? प्युअर व्हेज आहे पण या. आपल्या इथं आहे ना. नाही नाही हे असं इथं ह्याच्यावर हे काय ठेवलं? ते काय पाणी आहे काय? ब्रश पण आहे भेटत काय आहे? कुठे ब्रश आहे? अरे ते टिश्यू पेपर्स आहे नाही का? काय भावा बया दिवेश बया काय करू का नको? 42 बोकड. देखा दाल खिचड़ी का थिकनेस देखो, ये देखो सो में मस्त मजा है. ये काय टमाटा कापले की का बाया. आपका एक्सपीरियंस बताए ना डॉल्फिन ट्रैवल्स में. एक नंबर बोलतो. आपला टाइम मॅनेजमेंट सांभाळली यांनी तर नॅशनल अवॉर्ड. 1300 रुपये तुला वर्थ वाटतंय बघा. 1300 रुपये वर्थ आहे बया. मी परभणीचं झालोय बया. चला बाय बाय. उद्या सकाळी भेटू, नंतर एंडच करू व्लॉग. बाय बाय. चलो.